तर हाय गाईस, मी आज ऑफिसला आलोय. माझी नाईट शिफ्ट आहे. नाईट शिफ्टमुळे तर आमच्या समोरच्या बॅचमध्ये एक पोरगा आहे, तर तो पण युट्यूबरच आहे. ॲक्च्युली तो युट्यूबर आहे की नाही माहीत नाही मला, पण त्याचा मी इंस्टावरती मी त्याचा प्ले बटन सोबत त्याचा फोटो बघितलेला. माझ्या फ्रेंडने मला सांगितलेलं की ह्याला यूट्यूबमध्ये प्ले बटन भेटलंय. तर मग आता समोर बसलाय माझ्या, आपण त्याशी भेटूया जरा. काय बोलतो? मस्त मस्त. ओळखलं मला, मी तुझ्या समोरच्या ह्याच्यावरतीच बसतो. माझ्या ऑफिस मध्ये माहिती बघितलं तर आहे. तू मला वाटतं तू थर्ड बॅच मधलाय, मी सेकंड बॅच. मी तुझा इंस्टाचा प्रोफाईल बघितला, तर त्याच्यात तुझा प्ले बटन मला दिसला. मी विचार केला असं तुझ्याशी भेटू, जरा इंट्रो करू. बोल. आता मी पण मला वाटतं ना मला तिसरा की चौथा ब्लॉग आहे हा. किंवा माझ्या वाईफ सोबत घरी असंच करतो ब्लॉगिंग वगैरे. चांगलं म्हणजे मला करायचं होतं लॉकडाऊन पासूनच, पण मी विचार केला आता खूप विचार करून आता आयफोन वगैरे घेतला, बोललो आता करूयाच बोललो सुरुवात. ओके. तर बाकी तुझी जर्नी वगैरे तू सांगू शकतो मला? विचार ना, बिंदास सांगतो. कसं म्हणजे कशी काय सुरुवात केलीस? म्हणजे ऍक्च्युली माझा कंटेंट कसा ना, मला आवड होती वाजवायची. लहानपणी सगळे बोलतात ना, शाळेत असताना आपण बेंच वाजवतो, तसं आवड लागली, बँजो ऐकायला लागलो मी. त्यानंतर बोललो बँजो वाजवायचा मला. पण ते माहिती आहे ना, शाळेत असताना घरचे ओरडतात, अरे काय बँजो मला पण आहे असं कुठे पण भेटलं वाजवतो. मग ते आवड लागली. मग तसे मित्र तशी आमची ओळख झाली. मग कुठे जे वाजवतात वगैरे आम्ही तिकडे जाऊन उभे राहायचो, बघायचो. पण वाजवू नाही शकायचो, कारण घरच्यांना दिसलं तर ते ओरडतील. बोललो करायचं काय नक्की? बोललो चल व्हिडिओ काढू आपण. व्हिडिओ काढून नंतर काय करायचं? तू स्वतःची व्हिडिओ काढायचा? नाही, जे समोरचे वाजवतात ना, मी त्यांची व्हिडिओ काढतो आणि माझ्या चॅनलला टाकतो. तर मी तेव्हा असं ठरवलं, चल आता 10वी झाली आहे, घरातून एक फोन भेटलेला पप्पांचा सेकंड हँड. बोललो चल युट्यूब चॅनल चालू करू. आणि तेव्हा मला हे पण माहिती अँड्रॉइड होता की अँड्रॉइड HTCचा एक होता मोबाईल. तेव्हा सगळ्या मोस्टली आयफोन आता 2017 मध्ये 8 वर्ष म्हणजे तेव्हापासून तुझी जर्नी? तेव्हा 10वी झालेली तेव्हा. आणि मग बोललो की करूया. तो एक मित्र बोलला, अरे युट्यूबला टाक. चालेल टाकतो युट्यूबला. सुरुवात केली टाकायला हळूहळू. नंतर एक मित्र भेटला, तो बोलला अरे पैसे भेटतात. बोललो कसे? युट्यूब मध्ये. कसे? बोललो मला नाही माहिती. बोलतो मी सांगतो तसं तसं कर. त्याने मला असं गाईड केलं प्रॉपर. मग एक सेकंड, तर मी काय बोलतो, जर तुम्हाला युट्यूब मधून जर इन्कम कमवायची असेल तर ही व्हिडिओ मी त्यासोबत नंतर हे करेन, शेअर करेन. आता डायरेक्टली नाही करणार. राईट. आता कसं आता फर्स्ट थर्ड ब्लॉग आहे, तर मी त्याला ते नंतर विचारेन ते प्रश्न. कसं मला पण ऍक्च्युली आहे इंटरेस्ट आहे त्याला विचारायचं. मला पण असं उत्साह होतो की मी त्याला हे सगळं विचारू, पण मी हे व्हिडिओ मध्ये आता सध्या नाही दाखवू शकत. पहिला मी त्याला विचारतो, नंतर आपण त्याशी डिस्कशन करून त्याचं हे करून टाकू, पेमेंट वगैरे कसं आहे कसं नाही. तर बाकी मग तू फक्त बँजोचेच व्हिडिओ टाकायचा? सुरुवातीला बँजोच करायचो, कारण तेव्हा कसं घरातून पण सोडायचे नाही एवढं लांब. नंतर हळूहळू जसं कॉलेज झालं हे झालं, मग स्वतःचा फोन घेतला. मग लॉकडाऊन मध्ये पहिल्यांदा आयफोन घेतला. तुला ना आयफोनच पाहिजे. लॉकडाऊन मध्ये XR घेतलेला. सुरुवात तिथून केली. तेव्हा X पासून XR घेतला. मग तिथून तेच व्हिडिओ वगैरे टाकायला लागलो. मध्ये गोप्रो घेतला. गोप्रोने एक सेकंड, माझे जरा हात दुखतात, कॅमेरा बोल ना आता. मग तेच का नाही, गोप्रो घेतला. मग गोप्रो पासून एक थोडा बोलतात ना, चॅनल एकदम वरती गेला, फास्ट गेला. काय माहित कसं झालं. तेव्हा माझे सुरुवातीला काहीतरी 500 होते सबस्क्रायबर जेव्हा गोप्रो घेतला. त्यानंतर डायरेक्ट माझे सबस्क्रायबर झालेले 38 का 40,000. एवढे व्हिडिओज व्हायरल गेलेले गोप्रोमुळे. त्यानंतर गोप्रोमुळे म्हणजे क्वालिटी, व्हॉइस क्वालिटी सगळं. आणि जसं मी गोप्रो म्हणजे घेतला, मी 2 वर्ष वापरला, पण त्या बॅटरी इश्यूमुळे मी काढून टाकला. आणि 2020 मध्ये मी आयफोन घेतला. तेच तेव्हापासून आयफोन घेतला. मग तेच आपलं व्हिडिओ, गणपतीचे आगमन, विसर्जन. इंस्टाग्राम वरून केले? नाही, युट्यूब स्टार्टिंगच युट्यूब वरूनच स्टार्टिंग केलेली. मी पण ऍक्च्युली केलेलं. मी आता इंस्टावरती पण बघतोय, माझा नवीन मी अकाउंट खोललाय. तर मला काय एवढं, तुझा फोटो आहे का? फोटो आहे ना माझ्याकडे इंस्टाला. आता हे जस्ट मला रिसेंटली भेटलेला सिल्वर प्ले बटन. आताच झाले 11 नोव्हेंबरला. थँक्यू. तेच तेव्हा मला भेटला सिल्वर प्ले बटन. आता 11 नोव्हेंबरला 2024 मध्ये. त्याच दिवशी मी पहिला जॉईन झालेलो इथे. फर्स्ट जॉबला कसं, आता तू एवढा युट्यूबर आहे तर जॉबला हाय युट्यूब पण आता एक साइड इन्कम अजून पण पाहिजे ना. बाकी अजून
एवढा इंस्टा, अजून काय, अजून सेकंड फेसबुक वरती नाही का? फेसबुक वरती चालू करायचंय, आता रिसेंटली चालू झालं 1-2 वर्षापासून. अच्छा. तसं इन्स्टावरती पण होतं माझं, इन्स्टावरती बोनस म्हणून एक आलेलं ऑप्शन, तिथून पण तुम्ही बोलतात ना अर्न करू शकत होते, पण ते एक लिमिटेड पिरियड साठी होतं. फेसबुक इंस्टाग्राम वरती. अच्छा, ते मध्ये बोनस ऑप्शन आलेलं. ते पण बंद झालं ऑप्शन, पण ते बंद झालं. बंद झालं ते ऑप्शन, म्हणजे आता हायच नाही. नाही आता नाहीये. चांगलं. आता पुढे काय ह्याच्यातच कंटिन्यू करणार आहे? पुढे कंटेंट हळूहळू मी पण आता ब्लॉगिंग सुरू केली आहे. थोडे 4-5 ब्लॉग माझे पण आहेत माझ्या चॅनल वरती. मला तुला विचारायला पण असं ऑफवर्ड वाटत होतं. 2 दिवस झाला मी विचार करत होतो की तुला विचारू की नको विचारू. नाही ते ठीक आहे ना भाई, कोणी पण चांगलं करतंय, नवीन सुरुवात करतंय, त्याला सपोर्ट केलाच पाहिजे. मी परवा पण विचारणार होतो, तू जेवत होता मी बघितलं, पण मला जाऊन दे सोड, असं सगळ्यांसमोर विचारायला अजिबात नाही. बोललो चला आता येतो इथे चांगलं तू चालू करतो, काहीतरी नवीन करतो, असं करत राहा. म्हणजे लगेच तर भेटणार नाही सक्सेस, पण तू कन्सिस्टन्सी ठेवशील तर नक्कीच भेटतो. चालेल मग गाईस, आता मी याच्याशी थोडं पर्सनली एक बोलून घेतो, बाकी आपण नंतर बोलू. चला.